हॅलो फ्रेंड्स, आज मी म्हटलं बाहेर जाऊन काय खाऊ, पण बाहेर बघितलं तर काय पाऊस. मग काय घरीच बनवायला घेतली ना पावभाजी. तर चला फ्रेंड्स, आज आपण बनवू पावभाजी. मी इथे कांदे, टमाटे, हिरवी मिरची, कोबी, बटाटे चिरून घेतले. कुकरमध्ये बटाटे, कोबी, हिरवी मिरची आणि थोडे टमाटे शिजण्यासाठी टाकायचे आहे. त्यानंतर त्यात थोडे मीठ घालायचे आहे, जेणेकरून ते छान शिजते. मिक्सरमध्ये कापलेला कांदा बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता कांदा बारीक करून झाला आहे. टमाट्यांना पण मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे. टमाट्यासोबतच थोडे लसूण पण त्यात बारीक करायचे आहेत. तुम्ही बघू शकता टमाटे बारीक करून झाले आहेत. बटाटे, कोबी छान शिजून तयार झाले आहेत. आता त्याला छान स्मॅश करून घ्यायचं आहे. कढईत तेल टाकायचे, त्यानंतर त्यात जिरे, कढीपत्ता टाकायचा. मिक्सरमध्ये बारीक केलेला कांदा त्यामध्ये टाकायचा आणि छान परतवून घ्यायचं. थोडा लालसर होईपर्यंत गुलाबी रंगावर त्याला परतवून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता कांदा छान लालसर झालेला आहे. त्यानंतर त्यात टमाट्याची बारीक केलेली पेस्ट टाकायची आणि त्यालासुद्धा परतवून घ्यायचं आहे. त्याला छान एकजीव केल्यानंतर त्यामध्ये मसाले टाकायचे. तिखट मसाला, हळद, थोडे मीठ चवीनुसार टाकायचे आहे. आणि मी इथे सुहाना मसाला यूज केलेला आहे पावभाजीचा. तुम्ही कुठलाही यूज करू शकतात. त्याला छान परतवून घ्यायचे मसाल्याला. त्यात थोडे पाणी घालून 2 मिनिटासाठी त्याला स्लो फ्लेमवर शिजू द्यायचे आहे, म्हणजे छान तेल सुटते. त्यानंतर त्यात स्मॅश केलेले बटाटे, कोबी, टमाटे टाकायचे आहे. त्यानंतर त्यात थोडे बटर टाकायचे आहे, म्हणजे भाजी छान लागते. त्यामध्ये आता कोथिंबीर टाकायची आहे. भाजी आता रेडी झाली आहे. त्यानंतर आता आपण पाव बटरने भाजून घेऊ. पावांना अशा पद्धतीने मधून चिरून घ्यायचे आहे आणि तव्यावर बटर लावून ते पाव छान खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत. आपले पाव छान भाजून रेडी झाले आहेत. फ्रेंड्स, तुम्ही बघू शकतात आपली टेस्टी पावभाजी रेडी झाली आहे. तुम्हाला पण पावभाजी आवडते का? मला तर खूपच आवडते. फ्रेंड्स, तुम्हाला कशी वाटली रेसिपी कमेंटमध्ये नक्कीच सांगा. थँक्यू फ्रेंड्स फॉर वॉचिंग.